नमस्कार सर्वांना. आजचा विषय वाचून तुम्हाला वाटलं असेल, हे काय बरं? वेळ दिला पाहिजे म्हणजे काय? कशाला म्हणजे काय? तर चला पाहूया. काही वेळेला नाही तर प्रत्येक वेळी आपल्याला आपला प्रश्न चुटकीसरशी सुटावा असे सगळ्यांनाच वाटत असते. हे मी तुमच्याबद्दल नाही बोलत. हे मी स्वतःच्या अनुभवावरून येथे कथन करत आहे. जेव्हा आपण भावनेच्या भरात असतो आणि आपल्यासमोर एखादा प्रश्न असतो व आपण त्याचा विचार करत असतो, त्यावेळेला आपल्याला नक्कीच असे वाटते की आपला प्रश्न लगेच मार्गी लागावा. परंतु आपण त्या वेळेतून, त्या परिस्थितीतून, त्या प्रसंगातून जेव्हा बाहेर येतो, त्यावेळी आपण जेव्हा परत एकदा विचार करतो, आपल्याला त्यावेळेला आपल्यालाच हसू येते की असे कसे होईल? प्रत्येक गोष्टीची निश्चित वेळ ठरलेली असते आणि त्याच वेळेला ही गोष्ट फलद्रूप होणार. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण जर का शेतात ज्वारी पेरली आणि आपल्याला असे वाटले की उद्याच त्याला कणीस येऊन आपल्याला हुरडा खायला मिळावा, तर हे शक्य नाही. आपल्याला वाटले की आम्ही आंब्याचे झाड लावलेले आहे, आता लगेच मला पुढच्या वर्षी आंबे खायला मिळतील, तरी देखील हे शक्य नाही. एखाद्या डॉक्टरने औषधाची गोळी दिलेली आहे आणि आपण गोळी घेतल्यावर लगेच आपला ताप उतरावा, हेही शक्य नाही. भाजी शिजायला ठेवली आहे आणि दुसऱ्या मिनिटाला ती शिजलेली आहे, हे पण होणे शक्य नाही. मग निसर्ग नियम नावाची काहीतरी गोष्ट आहे, हे आपण मान्य करू इच्छितो. परंतु त्याचवेळी ज्यावेळी आपल्या भावना त्या प्रसंगामध्ये गुंतलेल्या असतात किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा असतो किंवा आपल्याला असे वाटत असते की त्याचे किंवा तिचे पटकन सर्व चांगले व्हावे, विशेष करून पालकांना म्हणजे आईवडिलांना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात या प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि भावना त्या प्रश्नात त्यांच्या मुलांमध्ये आणि त्यांच्या स्वतःमध्ये देखील गुंतलेला असल्यामुळे आपण म्हणजे पालक निसर्ग नियमाच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटते की हे बी जे आपण रुजवलेले आहे त्याचे लगेच रोपटे व्हावे किंवा वटवृक्ष व्हावा, परंतु हे प्रॅक्टिकली शक्य नाही. निसर्गामध्ये या पृथ्वी तलावर काही नियम विश्वनियंत्रकाने ठरवलेले आहेत आणि आपल्याला त्या नियमांच्या चौकटीत राहूनच आपले जीवन जगावे लागते. आपण कितीही प्रयत्न केले तरी देखील ती वेळ येईपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचे फळ मिळत नाही किंवा त्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळत नाही. तुम्ही म्हणाल, हा तर निराशावाद झाला किंवा शरणागती झाली परिस्थितीसमोर. नाही, असे अजिबात नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे निसर्ग नियम आपल्याला डावलता येत नाहीत. आपण जरी देवाने निर्माण केलेली अतिशय प्रगत प्रजाती असलो तरी देखील आपल्याला त्या नियमाच्या अधीनच राहावे लागते. इथे मी पळवादाचे समर्थन करते आहे असे अजिबात समजू नका. माझा म्हणण्याचा अर्थ आहे एवढाच आहे की आपल्याला जेव्हा माहीत असते की एखादे पेय जसे चहा किंवा कॉफी खूप गरम प्यालो किंवा प्याले तर माझी जीभ भाजणार आहे, माझे नुकसान होणार आहे, हे मला माहीत आहे. ते मला स्वीकारावे लागते. मग आपण ते पिण्याकरता एखाद्या विशिष्ट तापमानाला ते पेय येण्याची वाट जशी पाहतो आणि ते पेय थोडेसे निवले, गार झाले की मग आपण ते फुंकून पितो. त्याचप्रमाणे आयुष्यात काही प्रसंग, काही घटना अनपेक्षित किंवा अपेक्षित आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. अशावेळी आपल्याला नक्कीच वरील उदाहरणांचा फायदा होईल असे मला वाटते. काही वेळेला भावनांच्या भरात निर्णय घेण्यापेक्षा थोडीशी परिस्थिती निवडली की त्याच्यातून बाहेर येऊन, शांत होऊन, डोक्याने सारासार विचार करून, डोक्याने म्हणजे बुद्धीने असे मला म्हणायचे आहे, विचार करून माझ्यासाठी उत्तम काय असेल याचा विचार केला तर प्रश्नाचे उत्तर अलगद आपल्यासमोर येईल. तर परिस्थिती किंवा प्रसंग आपल्याला काय शिकवतात? तर आपण भावनेच्या भरात कोणताही सारासार विचार न करता निर्णय घेणे हे आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आपण भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. थोडेसे डोके शांत झाल्यानंतर, दुःखाचा सुखाचा आवेग किंवा कड ओसरल्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो. तसेच ही परिस्थिती निवळणार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे, हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्या ती गोष्ट निसर्ग नियमानुसार घडणारच आहे. त्यामुळे आज आपण न घडलेल्या परिस्थितीशी झगडून आपला आत्ताचा वर्तमान काळ जो अतिशय मौल्यवान आहे तो वाया घालवणे कधीही उचित ठरणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना ही नम्र विनंती असेल की प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्या.
आपोआप काही प्रश्नांचा उलगडा होईल. निसर्ग किंवा देव कोणाचे काहीही वाईट करणार नाही, हा विश्वास मनात बाळगून आपण आलेल्या परिस्थितीशी 2 हात करण्यास सज्ज राहूया. धन्यवाद.